नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। दिल्लीचं वातावरण जे सध्या थंडीचं जरी असलं तरी मात्र राजकारण मात्र तापलेलं आहे। राजकारण हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की आम आदमी पार्टीचे नेते तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांग ती तलवार जी आहे। कारण ईडीने जी नोटीस दिली होती अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांनी मद्याचा जो ज्या प्रकारे वाटप केली मद्य घोटाळा म्हणून जो प्रसिद्ध झालेला आहे, यामध्ये अरविंद केजरीवाल यांची जी आहे ती ईडीने अनेकदा नोटीस बजावली, मात्र त्या नोटीसला उत्तर मात्र अरविंद केजरीवाल यांनी दिले नाहीये। कारण ही जी नोटीस जी आहे ही नोटीस बेकायदेशीर आहे। ईडीने जी बजावलेली नोटीस जी आहे ती बेकायदेशीर अशी भूमिका अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीने घेतलेली आहे। कारण ईडीने आतापर्यंत 3 नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याचं कुठलेही उत्तर जे आहेत आणि त्याच्या कार्यालयात ईडीच्या कार्यालयात अरविंद केजरीवाल गेलेले नाहीत। यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणात दिल्लीच्या तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्ये ईडीच्या गोटाकडून मिळते। मात्र यामध्ये संपूर्ण जर बघितलं अरविंद केजरीवाल यांच्या घराकडे ज्या मुख्यमंत्री निवास योजना आहेत यांच्या घराकडील संपूर्ण रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले पोलीस प्रशासनाकडून। यामुळे अरविंद केजरीवाल अटक होते का अशी एक चर्चा आहे। आणि दुसरं असं की आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध अजून केंद्र सरकार खास करून तिथले जे राज्यपाल जे आहेत यांनी सुद्धा एक नव्याने एक सीबीआय चौकशीचे आदेश जे आहेत दिलेले आहेत। यामध्ये अरविंद केजरीवालच्या अजून एक अडचणीमध्ये वाढ झाली। कारण मोहल्ला दवाखाने जे आहेत या संदर्भातला अरविंद केजरीवाल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता की ज्या दिल्लीमधील मोहल्ला ज्या भागामध्ये एक मोफत दवाखाना सुरू केला होता आणि या दवाखान्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे असा तक्रार जी आहेत सीबीआय कडे करण्यात आली होती। आणि तिथले राज्यपाल जे आहेत त्यांनी चौकशीचे सीबीआयला आदेश दिलेत। एकीकडे ईडी आणि सीबीआयची आता दुसरी जी एंट्री जी आहे अरविंद केजरीवालच्या आम आदमी पार्टीमध्ये झालेली आहे। यामुळे अरविंद केजरीवाल यांची जी अडचण वाढू शकते। आपण जर बघितलं की या संदर्भातलं जे मोहल्ला दवाखाने जे होते या मोहल्ला दवाखान्यामध्ये जे रक्त चाचण्याचे चेकअप असेल की यामध्ये त्यांनी पैसे घेतले होते अशा प्रकारचा आरोप आणि यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला। त्यामुळे ही दुहेरी अडचण जी आहे ती अरविंद केजरीवाल यांच्या जवळ येऊन ठेपलेली आहे। दुसरं असं की आपल्याला माहिती आहे की मद्य घोटाळा कथित जो मद्य घोटाळा झालेला होता या भाजपने खूप मोठ्या प्रमाणात त्याचं अरविंद केजरीवाल मोठ्या प्रमाणात आरोप केले होते आणि या आरोपाला अरविंद केजरीवालनी थेट उत्तर दिलं होतं की आम्ही कुठल्याही भ्रष्टाचार केलेला नाही असं अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष म्हटला होता। मात्र यामध्ये आपण जर बघितलं आतापर्यंत आम आदमी पार्टीच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते। कारण त्याचे प्रमुख नेते जे अरविंद केजरीवाल यांना अटक होते का हा एक महत्त्वाचा विषय। कारण काही वेळापूर्वी जर दिल्लीच्या राजकारणामध्ये दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांच्या आवाजच्या आसपास पूर्णपणे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या घराचे रस्ते जे बंद करण्यात आलेले आहेत। आणि दुसरं असं की आपल्याला माहिती आहे की आम आदमी पार्टीच्या अडचणीमध्ये का वाढ होते। कारण सुरुवातीला आपण बघितले की त्यांचे आम आदमी पार्टीचे 2 नेते प्रमुख नेते जे जैन जे ते एक जेलमध्ये आणि दुसरे ते सुद्धा जेलमध्ये गेलेले आणि तिसरा नंबर अरविंद केजरीवालांचा लागतो का। आपल्याला माहिती आहे की सिसोदिया जे दुसरे मंत्री जे ते सुद्धा कारागृहात गेलेत आणि ह्या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे, ते अजून कारागृहामध्ये आहेत। यामुळे हे संपूर्ण चित्र जर बघितलं की आम आदमी पार्टीच्या संकटामध्ये वाढ होऊ शकते। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या काही माध्यमांमध्ये कुठल्याही बातम्या येत नव्हत्या आणि या संदर्भात त्यांनी जी भूमिका जी आहे ती सौम्य भूमिका घेतलेली होती, कुठल्याही प्रकारे चर्चेत नाही। नेहमी आम आदमी पार्टी या संदर्भातलं कुठल्याही केंद्र सरकारवर आरोप करताना पुढे असते। मात्र अरविंद केजरीवाल यांच्या अनेक दिवसापासूनच्या माध्यमांसमोर यांना सुद्धा टाळलेलं आहे। कारण हेच कारण असेल की नेमकं ईडी आणि सीबीआय नेमकी त्यांच्यावर काय कारवाई करते हा एक महत्त्वाचा विषय। आता विरोधक नेमकं याकडे कसं बघतात। अरविंद केजरीवाल इंडिया घटकचे सदस्य जरी असले तरी सुद्धा त्यांना इंडिया आघाडीचा कसा पाठिंबा मिळतो हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि दुसरं असं की इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावून सुद्धा वाद सुरू आहे, दिल्ली असेल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा, त्यामुळे त्यांना किती समर्थन मिळतं। कारण आम आदमी पार्टीने पंजाब आणि दिल्लीमध्ये जागा करायची सोडणार नाही अशी भूमिका घेतली। यामुळे आम आदमी पार्टीला इतर पक्षाकडनं कसा सपोर्ट मिळतो हा एक महत्त्वाचा आहे। एकंदरीत जे दिल्लीचं राजकारण जे आहे ते अरविंद केजरीवाल भोवती फिरताना दिसते आणि नेमकं ईडी आणि सीबीआय नेमकं आता अरविंद केजरीवाल नेमकं काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।